सर्वांना मनापासून माझा नमस्कार. मी नीता पाटील. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. दसऱ्याच्या आधी किंवा नवरात्र सुरू व्हायच्या आधी जेव्हा प्रत्येकाच्या घरी एक कार्य चालू असतं ते म्हणजे साफसफाईचं. घरची साफसफाई करणं आणि ती केल्यानंतर जे मांगल्याचं पावित्र्याचं वातावरण आपल्याला फील होतं, मनाची साफसफाई करणं देखील खूप गरजेचं आहे. ही संकल्पना मला माहिती नव्हती. अलीकडे काही वर्षात मला ही संकल्पना समजलेली आहे की घराची साफसफाई ठीक आहे, शरीराची ही साफसफाई ठीक आहे, पण मनाची साफसफाई म्हणजे काय आणि ती कशी करायची आणि काय गरज आहे त्या गोष्टीची. तर अत्यंत गरज आहे या गोष्टीची. आपण जेव्हा कपडे नवीन घेतो किंवा आपल्याकडे जी कपडे चांगल्या अवस्थेत आहेत, जी कपडे छान आहेत, जे आपल्याला आवडतात आणि जी वापरण्यायोग्य आहेत, आपलं कपाट जेव्हा आपण आवरायला घेतो तेव्हा त्यातले वापरून जुने झालेले, नको असलेले, फिट होत नसतील असे कपडे, खराब झालेले असे कपडे आपण साईडला काढतो आणि नव्या गोष्टींसाठी तिथे जागा करतो. म्हणजे जी नवीन कपडे आपण दसऱ्याला, दिवाळीला वगैरे आपण घेतो तर त्याच्यासाठी आपण जागा करतो. थंड आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह भरायचं आहे किंवा काहीतरी चांगलं त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे, तर तुम्ही जे आधी आहे, जे खराब आहे, जे साचलेलं आहे आणि ज्याची आवश्यकता नाही आहे आणि जे गरजेचं नाही आहे ते आपण पहिल्यांदा काढून टाकतो आणि त्याच्यानंतरच चांगल्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये ॲड करतो किंवा भरतो. तसंच आपल्या मनाचंही आहे, कारण आपल्या मनामध्ये इतक्या नकारात्मक गोष्टी आहेत, त्याची आपल्याला जाणीवही नसते. कारण मला देखील वर्षानुवर्ष या गोष्टींची जाणीव देखील झाली नव्हती. मी लकी आहे की मला या गोष्टी समजल्या आणि मी त्या लगेच अंमलात आणायला सुरुवात केल्यात आणि माझ्या आयुष्यामध्ये त्यामुळे फरक जाणवायला लागला आहे. तर महत्त्वाचं काय आहे की आपल्या मनाची साफसफाई म्हणजे काय, आपले जे विचार आहेत, आपल्या ज्या इमोशन आहेत, तर त्याच्यावरती काम करणं. आपल्या आतमध्ये आपल्या जन्मापासून म्हणू, आपल्या संस्कारामार्फत आलेल्या आहेत त्यामार्फत किंवा आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडत असतात, जी परिस्थिती आहे, जे वातावरण आहे, जे ऐकून आपल्या कानावर पडलेलं असतं, त्या गोष्टी ऐकून तसे अनुभव, त्या गोष्टीवरती आपला विश्वास बसायला लागतो आणि तसे आपल्याला अनुभवायला लागतात आणि परत इतका दृढ विश्वास बसायला लागतो की त्याच गोष्टी आपल्याला खऱ्या वाटायला लागतात आणि आपण त्याच खऱ्या मानून परत तो अनुभव आपल्या गाठीशी ठेवतो. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय. ह्या अट्रॅक्शनचा लॉ काय आहे की तुम्ही ज्या गोष्टींवरती विश्वास ठेवता, जशी तुमची धारणा आहे, तुमच्या बिलीफ आहेत आणि भावनेने तुम्ही त्या फील करताय, त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहेत. तर जेव्हा तुमच्या आतमध्ये इतक्या गोष्टींचा कचरा आहे, जोपर्यंत त्या गोष्टींचा किंवा त्या कचऱ्याचा निचरा होत नाही आहे, त्या गोष्टी आपण काढून टाकत नाही आहे, तोपर्यंत आपल्या आतमध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये काही चांगल्या गोष्टी येणार नाहीत आणि आल्या तर त्या टिकणार नाही आहेत. तुम्ही एक इमोशन तुम्ही पकडून पहा की आपण राग असेल, द्वेष असेल, तिरस्कार असेल, भीती असेल, कमतरता असेल, जलसी असेल, ब्लेम करणं असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही जर इतका सगळा कचरा घेऊन तुम्ही जर चालत असाल तर तुम्हाला हेवीनेसपणा जाणवेल. तुमच्या आयुष्यामध्ये हा इतका कचरा साठलेला आहे, तर तो काढल्याशिवाय तुमच्या आयुष्यामध्ये नवीन काहीतरी चांगलं जे तुमच्यासाठी उपयुक्त आहे आणि चांगलं आहे ते कधीच तुमच्या आयुष्यामध्ये येणार नाही आहे. तर प्रथम तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ह्या काही ज्या निगेटिव्ह गोष्टी असतील त्या तुम्ही काढल्या पाहिजेत. तुमचं मन म्हणजे एक असं पात्र आहे, असं एक भांडं आहे ज्याच्यामध्ये दैवी शक्ती वापरून किंवा दैवी आशीर्वाद वापरून आपण त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आणू शकतो. पण जर तुम्ही ते भांडं रिकामं केलेलं नसेल, ज्या गोष्टी आपल्याला नको आहेत त्या काढून टाकल्या नसतील, तर ऑलरेडी भरलेल्या भांड्यामध्ये नवीन तुम्ही कितीही चांगल्या गोष्टी घाला, त्याचा काहीच परिणाम होणार आणि काहीच फरक नाही पडणार आहे. तर जसे आपण दसऱ्याच्या आधी किंवा आपण नवरात्रीच्या आधी जी साफसफाई आपल्या घरासाठी केली किंवा मंदिराची केली किंवा दुकानाची केली, तशीच साफसफाई आपण आपल्या मनाची, आपल्या विचारांच्या मार्फत केली पाहिजे. जर आपल्या आतमध्ये एखाद्या व्यक्तीविषयी खूप राग असेल, द्वेष असेल, तिरस्कार असेल आणि ते नातं आपण चांगलं करण्यासाठी प्रयत्न करतो, काही उपयोग आहे का सांगा? खूप रागानं भरलेलो आहोत आपण त्या व्यक्तीच्या प्रती की मला हा व्यक्ती आवडत नाही, मला त्याचा राग येतो, मला त्याचा तिरस्कार वाटतो. शक्य आहे का की ती व्यक्ती तुमच्याशी प्रेमानं बोलेल? तुमच्या दोघांमध्ये जे काही कनेक्शन आहे, जे काही बॉन्डिंग आहे,
ते पूर्ववत किंवा चांगलं होईल असं तुम्हाला शक्यता तरी वाटते का? कधीच नाही होणार. कारण तुमच्या आतमध्ये जी भावना आहे, तुम्ही नुसतं तसं इंटेन्शन ठेवून किंवा तशी मनात असं ठरवून काहीच नाही होणार ना. कारण आतमध्ये तुमच्या काय त्या व्यक्तीविषयी भावना आहेत हे फार महत्त्वाचं आहे. आत खूप राग आहे आणि तुम्ही वरून म्हणता की मला त्या व्यक्तीबरोबर माझं नातं चांगलं करायचं आहे, तर असं कधीच नाही होणार. तसंच एखाद्या व्यक्तीकडे काही चांगल्या गोष्टी आहेत, त्याने गाडी घेतली, त्याने घर घेतलं, तो कुठेतरी ट्रिपला गेला आपल्या फॅमिलीसोबत ती व्यक्ती, किंवा त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी घडत आहेत आणि ते तुम्ही पाहून स्वतःला त्रास करून घेता, जलस फील करता, त्रास करून घेता की माझ्याकडे नाही आहे आणि त्याच्याकडे इतक्या सगळ्या गोष्टी आहेत, तो किती लकी आहे. तर विचार करा की तुमच्याकडे ज्या ऑलरेडी आहेत त्या गोष्टी तरी तुमच्याकडे कशा टिकतील, किंवा तुम्ही त्याच्याविषयी जर तुम्ही ग्रेटफुल नसाल तर मग आहेत त्या गोष्टीचा तरी काय फायदा आहे. तुम्ही जलसी फील केल्यानंतर, जलसीची भावना आपल्या मनामध्ये आणल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये अशाच घटना घडत राहतील की तुम्ही प्रत्येक व्यक्तीवरती जलस फील कराल. तर हे इमोशन अत्यंत रॉंग आहे. तुम्हाला जे देवानं दिलेलं आहे, जे युनिवर्सनं दिलेलं आहे, जे तुमच्या नशिबामध्ये तुम्हाला तुमच्याकडे आलेलं आहे, तर त्याची अशी हेटाळणी करू नका. जे मिळालेलं आहे त्याच्यासाठी ग्रेटफुल राहा. तुम्ही इतरांचा तिरस्कार करू नका. हा एक इमोशन किंवा हा कचरा तुम्ही तुमच्या आतून काढून टाका. अशा कित्येक इमोशन आणि अशा कित्येक भावना आहेत. राग असेल, द्वेष असेल, तिरस्कार असेल, मत्सर असेल, भीती असेल, कमतरता असेल, अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या आपल्या आतमध्ये वर्षानुवर्षा साठलेल्या आहेत. त्या जर क्लीन करायच्या असतील, आपल्या घरामध्ये साफसफाई करण्यासाठी काही टूल्स असतात, झाडू किंवा इतर काही टूल्स असतील, तसे टूल्स आपल्या मनाची साफसफाई करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे आहेत. तर त्याच्यासाठी जे टूल्स आहेत, होओपोनोपोनो, EFT, चाइल्ड हिलिंग. तर होओपोनोपोनो विषयी तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की म्हणजे काय आहे, त्याचे जी वाक्य आहेत, 4 वाक्य आहेत, ती कोणते आहेत, हे कसं करायला हवं हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आणि EFT म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक. जे प्रॉब्लेम किंवा जो काही तुम्हाला भाग हील करायचा असेल, कोणताही असेल, काही असेल, तर त्या गोष्टी ॲड्रेस करणं चॉपर पॉईंटवरती, म्हणजे इथे. आणि आपल्याला जे बदलायचं आहे किंवा जे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला नको आहे, तर ते स्टेटमेंट तयार करायचं आहे, प्रोटोकॉल तयार करायचा आहे. आणि तो काही पॉईंट्स आहेत आपल्या बॉडीमध्ये, तर ते टॅपिंग करून त्याद्वारे आपण ते गोष्टी हील करायच्या आहेत. तो राग घालवायचा आहे, तो तिरस्कार घालवायचा आहे, ती भीती घालवायची आहे. प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती वाटते. कोणाला उंचावरून बघण्याची भीती वाटते, कुणाला पाण्याची भीती वाटते, कुणाला लिफ्टची भीती वाटते, कुणाला एखाद्या ठराविक व्यक्तीची भीती वाटते, कोणत्याही गोष्टीची भीती वाटू शकते. तर ती भीती कशी घालवायची किंवा त्या भीतीपासून आपण कसं स्वतःला दूर करायचं, तर या गोष्टींसाठी ह्या टेक्निक आहेत. EFT असेल किंवा होओपोनोपोनो असेल किंवा चाइल्ड हिलिंग जे असेल, जे आपण जेव्हा लहान होतो तेव्हा ज्या काही गोष्टींचा आपल्यावरती प्रभाव आहे, आपल्या आईवडिलांद्वारे, आपल्या घरातल्या इतर लोकांद्वारे, आपल्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांचा किंवा गावातल्या लोकांचा किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या वातावरणाचा जो आपल्यावरती प्रभाव पडलेला असतो आणि आपण ते स्वीकारलेलं असतं की अच्छा, म्हणजे हे असंच आहे आणि हे सत्य आहे. मग त्यानुसार तुम्ही विश्वास ठेवला, तुमची धारणा तशी बनली की तुम्हाला तसे अनुभव यायला लागतात. आणि एकदा अनुभव यायला लागले की तुमच्या धारणा परत बळकट आणि घट्ट होतात. मग एकदा परत ह्या भावना घट्ट झाल्या की तुम्हाला परत त्याच गोष्टींची अनुभूती यायला लागते. तोच अनुभव तुम्हाला परत यायला लागतो. मग तुम्हाला वाटतं की अच्छा, म्हणजे हे बरोबर आहे, हे असंच घडतं आहे, म्हणजे हेच बरोबर आहे. आणि नेमकं आयुष्यभर तुमच्या आयुष्यामध्ये त्याच गोष्टी घडत राहणार ज्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवलेला असतो की हे सत्य आहे. तर ह्या गोष्टी जर तुम्हाला बदलायच्या असेल तर प्रथम ह्या गोष्टी हील करणं फार महत्त्वाचं आहे. हील करणं किंवा साफसफाई करणं म्हणजेच आपल्या आतमध्ये ज्या गोष्टी आहेत, ज्या आपल्यासाठी उपयुक्त नाही आहेत, त्या आपल्याला नको आहेत, त्या आपल्या प्रगतीमध्ये बाधा आणत आहेत, त्या पहिल्यांदा बाहेर आपण काढणं आणि चांगल्या गोष्टींसाठी आतमध्ये जागा करणं. आपल्या शेतामध्ये जेव्हा आपलं शेत आपण काही त्याच्यामध्ये जर आपण बियाणं पेरणार असतो, तर त्यापूर्वी आपण काय करतो, तर त्याला नांगरणी, कुळवणी, बोचणी, वेचणी सगळ्या गोष्टी करून ते शेत अगदी व्यवस्थित करतो. त्याच्यामधले दगड, धोंडे, काटे, कुटे सगळे बाजूला करून ते पेरण्या योग्य करतो. आणि त्याच्यानंतर पाऊस जेव्हा चालू होतो, पावसाळा, त्याच्यानंतर आपण ते किंवा पाणी देऊन आपण त्याला नंतर पेरतो, म्हणजे ती प्रक्रिया चालू करतो. याचाच अर्थ काय, तुम्हाला जर काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडवायच्या असतील,
तर त्याआधी तुम्हाला पहिल्यांदा ती जागा व्यवस्थित साफ करून घेतली पाहिजे. तर हे तुम्ही तुमच्या विचारांद्वारे आणि ह्या टेक्निकद्वारे ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. तर आय होप तुम्हाला हा माझा व्हिडिओ आजचा आवडला असेल. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं की हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या आप्तजनांना, स्वकीयांना किंवा प्रियजनांना तुम्ही हा नक्की पाठवा. कारण एकतर खूप उशिरा आपल्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी आलेल्या आहेत. लॉ ऑफ अट्रॅक्शन असेल किंवा विचारांची जादू असेल, या सगळ्या गोष्टी फार उशीर आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या आहेत आणि आपण फार वेळ गमावलेला आहे इतक्या साऱ्या गोष्टींमध्ये की आपले प्रॉब्लेम्स, आपली दुःख, या सगळ्या गोष्टींमुळे. आणि जर आपल्याला आलेलं आहे तर आपण का नाही दुसऱ्यांना द्यायचं, कारण त्यांनाही गरज असू शकते. आणि हेच एकमेव कारण आहे मी माझं यूट्यूब चॅनल खोलण्यासाठी. कारण ज्या गोष्टींमुळे मला बेटर फील होतं, मला फार छान वाटायला लागतं आणि माझ्या विचारांच्या माझ्यावरती काय प्रभाव पडतो किंवा माझ्या इमोशनमुळे मी माझं कसं आयुष्य बदलतं, माझ्या विचारांमुळे माझं कसं आयुष्य बदललं, माझा फोकस किंवा अवेअरनेस, या सगळ्या गोष्टींमुळे. तर मला असं वाटतं की जसं माझ्या आयुष्यामध्ये जो काही बदल झाला पॉझिटिव्हली, जसा तुमच्याही आयुष्यामध्ये हो आणि तुमच्यामुळे इतरांच्याही आयुष्यामध्ये हा बदल हो, अशीच माझी इच्छा आहे. तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना शेअर करा. थँक्यू सो मच.